ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। एक मोठी बातमी आपल्या समोर। ब्रेकिंग बातमी। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि मराठा क्रांती समन्वयकांची बैठक ही थोड्याच वेळात सुरू होती आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक हे उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर मात्र आंदोलन कायम ठेवणार अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतलेली आहे। त्यामुळे या बैठकीकडे आपण बघतोय की सगळ्याच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि सह्याद्री अतिथीवर जिथे आता ही बैठक पार पडतीये या ठिकाणी आपण दृश्यांमधनं सुद्धा बघतोय की मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, काही त्यातले जे प्रतिनिधी आहेत हे तिकडे येऊ लागलेले, ते जमू लागलेले आहेत। त्याचप्रमाणे मराठा मोर्चा समितीचे समन्वयक सुद्धा तिथे आता उपस्थित राहत आहेत। त्याचप्रमाणे अजित पवार असतील, अशोक चव्हाण आहेत, या सगळ्यांची हळूहळू तिथे आता उपस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे आणि थोड्याच वेळात काही क्षणातच ही बैठक तिथे पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर ही थेट अतिथीगृह जिथे आहे तिथनं जिथे आता ती बैठक पार पडतीये तिथनं ती आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे थेट। त्याचबरोबर औरंगाबादवरनं माधव सावरगावे आता आपल्याबरोबर आहेत। पण मी पहिल्यांदा जातो ते वैदेही तुझ्याकडे। काल खरं तर संभाजीराजेंनी आपण बघितलं कोल्हापूरमध्ये मूक मोर्चा काढला आणि याची सरकारला तातडीनं दखल घ्यावी लागली। कालच्या कालच त्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आणि ही बैठक आत्ता पार पडतीये काही क्षणामध्ये, ज्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे। आता एकतर काय स्थिती आहे, कोण कोण तिथे उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये काय होणार आहे, ज्याचं लक्ष महाराष्ट्राचं लागलेलं आहे, काय बैठकीमध्ये अपेक्षित आहे? नक्कीच सुहास, जर आपण बघितलं तर आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची राहील, कारण काल मध्ये खरं तर ज्या पद्धतीचे वादे करण्यात आले की नक्कीच या सगळ्या मागण्यांसंदर्भात जो आहे तो सरकार सकारात्मक विचार करू शकतो असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। हसन मुश्रीफ यांनी देखील त्या ठिकाणी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि आज खरं तर सह्याद्री अतिथीगृह येथे काही वेळेतच ही बैठक सुरू होणार आहे। या बैठकीला आता बाळासाहेब थोरात उपस्थित झालेले आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अशोक चव्हाण आहेत आणि काही वेळेतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील येणार आहेत। त्याच्या आधीच संभाजीराजे या ठिकाणी या बैठकीला जे आहे ते पोहोचलेले आहेत। याशिवाय मराठा आंदोलक किंवा मराठा समन्वयक जे राज्यभरातून आलेले आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त अन्य अनेक गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो आजच्या या बैठकीमधून होणार असल्याची माहिती मिळते आणि तर जे आहे ते बैठकीला सुरुवात झाली। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहेत ते अजित पवार जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी सध्या उपस्थित होताना बघायला मिळतात। काही वेळेतच जे आहे ते मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। एकूण जर बघितलं तर मराठा समाजाचे खरं तर अनेक मागण्या आहेत। आरक्षणाचा मुद्दा तर कळीचा आहेच, पण त्या व्यतिरिक्त कोपर्डीचा मुद्दा आहे, वसतिगृहाचा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे शिक्षणाचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे जे आहेत ते प्रलंबित आहेत। त्याच्या संदर्भात सरकारने राज्यस्तरावर जे आहे ते विचार करणं गरजेचं आहे। 5 प्रमुख मागण्या ज्या आहेत ज्याचा विचार राज्यस्तरावर होणं गरजेचं आहे। मग ती रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा देखील त्यात आहे, 50% आरक्षणाचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे खरं तर प्रलंबित आहेत आणि त्याचा आजच्या या बैठकीमध्ये जे आहे ते सकारात्मक विचार होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे। 5:30 वाजता खरं तर ही बैठक जी आहे ती होणार आहे आणि 5:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृह येथे येतील आणि सर्वांसमोर खरं तर ही बैठक महत्त्वाची राहील, कारण संभाजीराजे मराठा समन्वयक जे राज्यभरातून आलेले आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि यांच्या समोर खरं तर हे मुद्दे मांडणं महत्त्वाचं होतं जे आज मांडले जाणार आहेत। मात्र सरकार या सगळ्या मुद्द्यासंदर्भात कुठल्या पद्धतीनं विचार करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। राज्य सरकारच्या नियमावलीमध्ये यातले कुठले मुद्दे बसतात किंवा कशा पद्धतीनं राज्य सरकारची भूमिका भविष्यामध्ये महत्त्वाची राहील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। 5:30 वाजता जेव्हा बैठक सुरू होईल त्यानंतर या बैठकीमध्ये मराठा समाजाचे मुद्दे तर मांडले जातील,
पण त्याच्यावर सरकार कुठल्या पद्धतीनं जे आहे तो रिप्लाय देणार किंवा कशा पद्धतीनं उत्तर देऊ शकतं हेही सर्वात महत्त्वाचं आहे. आणि नंतर मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात जे आहे ते स्पष्टीकरण देतील का, प्रेस कॉन्फरन्स घेतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सुहास. नक्की वैदेही तू म्हणतेस तसं. आणि आता आपण बघतोय की जिथं ही बैठक पार पडते सह्याद्री अतिथीगृहामध्ये, तिथं आता अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा तिथे उपस्थित झालेले आहेत. माधव सावरगावे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. माधव, आपण बघतोय म्हणजे आता आपल्याला खरं तर वैदेहीने सगळं सांगितलेलं आहे की यातल्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि आता खरंच सरकारची भूमिका, सरकार काय मांडतंय, कोणत्याही याच्यावर निर्णय घेतले जात आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण माधव, एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आता छत्रपती संभाजीराजेंनी ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या पाठीशी एक उभं राहण्याची, कारण काय झालं होतं की जेव्हा सुप्रीम कोर्टाकडनं या आरक्षणावर स्थगिती आली तेव्हा एक स्पेस निर्माण झाली होती आणि ही स्पेस कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न हा छत्रपती संभाजीराजेंनी केलेला आहे आणि त्याच्या आंदोलनाची ठिणगी ही कालपासून सुरू झालेली आहे आणि त्यांच्या एकूणच कालच्या आंदोलनाला सुद्धा खूप चांगला पाठिंबा मिळाला आहे. 5 जिल्ह्यांमध्ये, 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पुढे सरकणार आहे. आता आज बैठकीमध्ये काय होतं याच्याकडे आपलं लक्ष आहेच आहे, पण काय सांगशील? श्वास, एक तर 9 सप्टेंबर 2020 या दिवसानंतर मराठा समाजाला जो अपेक्षाभंग झालेला होता त्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी आग्रही मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे मराठा समाज करत होता. वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चा गेल्या 4 वर्षांपासून 5 वर्षांपासून जे वेगवेगळे आंदोलनं केली होती, जो रस्त्यावरचा लढा दिला होता, त्याच अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडेही वारंवार मागण्या सुरू होत्या. मात्र या मागण्यांना गती येत नव्हती. आज महत्वाची बैठक जी आता होते आहे ती याच्यासाठी महत्वाची आहे की आतापर्यंत वर्षभराचा काळ असं समजूयात, 9 महिन्याचा काळ, या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये केवळ इकडून म्हणजे मराठा समाजाकडून, मराठा समाजातल्या नेत्याकडून, सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाच्या समन्वयाकडून एक मागणी होत होती की अशा पद्धतीनं राज्य सरकारनं करावं. पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्री स्वतः, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण समन्वय समितीचे सगळे सदस्य, त्याचबरोबर अशोक चव्हाण हे सगळे समोरासमोर बसणार आहेत आणि या बैठकीमध्ये 2 विभागामध्ये 2 टप्प्यामध्ये मागण्या असणार आहेत. एक म्हणजे पहिली मागणी हा मराठा समाज अनेक वर्षांपासून लावून धरलेला आहे. त्याच पद्धतीनं काल आंदोलनामध्ये सुद्धा सगळ्याच नेत्यांच्या समोर हे सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. काय तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तातडीनं निकाली लावा. मग राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा. एक. दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 मागण्या देण्यात आल्यात. आता वैदेही सांगत होती त्याच अनुषंगाने जर सांगितलं तर एक सारथीला 1,000 कोटीची मागणी परत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या काही प्रक्रिया झाल्या होत्या राज्य सरकारमध्ये नोकरी भरतीच्या संदर्भात, त्यांना लगेच्या लगेच त्यांना नोकरी द्यावी, त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशी एक मागणी आहे. तिसरा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह स्थापन करावं. चौथी मागणी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी जसं इतर मागासवर्ग घटकांना आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक शाळा महाविद्यालयामध्ये जे आधार दिला जातो तशाच पद्धतीनं तो द्यावा. अशा 2 टप्प्यामध्ये मागण्या आहेत आणि या मागण्यावर विशेष करून समोरासमोर चर्चा होणार आहे आणि मग या चर्चेअंती एक लक्षात येईल की कुठला तरी ठोस पर्याय राज्य सरकार या समन्वय समितीच्या समोर ठेवेल. म्हणून संभाजीराजे आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याला बोलताना असं सांगितले की आजची बैठक ही सकारात्मक होऊ शकते आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. काहीतरी तोडगा निघावा अशी अपेक्षा सर्वसामान्य मराठ्यांची आहे. कारण 15 आपण पाहिलं की नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यांच्याकडे गाऱ्हाणं घेऊन राज्य सरकारच गेलेलं होतं आणि त्यावेळेस कुठेतरी तोडगा निघेल अशी एक अपेक्षा मराठा समाजाला होती. किंबहुना एक महत्वाचा विषय होता की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या दोघांनी कोणीतरी जबाबदारी घ्यावी. जबाबदारी कोणी एकाने घेतली तर मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो, मार्ग सुकर होऊ शकतो अशी अपेक्षा होती. कालचं आंदोलन अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्राच्या समोर गेलं कारण पाऊस सुरू होता. स्वतः छत्रपती संभाजीराजे सकट महाराष्ट्रातले सगळे आंदोलक त्या ठिकाणी बसले होते आणि त्या ठिकाणी एक सांगण्यात आलं होतं की आता तुम्ही आपलं मन मांडा. म्हणजे नेत्यांनी सांगायचं की काय करायला हवं, लोकप्रतिनिधींनी सांगायला पाहिजे काय करायला हवं आणि त्यामुळं सगळ्याच लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन तिला भाषण केल्यानंतर सांगितलं की मराठा समाजाची जी एकमुखी मागणी आहे ती मान्य करायला हवी आणि म्हणूनच आजच्या ऐवजी म्हणजे उद्या बैठक घ्यावी अशी आग्रही एक विनंती
छत्रपती संभाजीराजे यांची होती, तर आज थोडी तयारी करता येईल. पण स्वतः काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आजच बैठक घेऊया आणि मराठा समाजातल्या ज्या काही 5 मागण्या आणि आरक्षणाच्या संदर्भात समोरासमोर चर्चा करूयात. आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक होईल अशी जर अपेक्षा असेल तर काहीतरी बोलणं झालं असणार की आपण विशेषतः सारथीचा मुद्दा छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये 2 वेळा लावून धरला होता. ते स्वतः सारथीला गेले होते. कारण असं आहे की मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळेल, शिष्यवृत्ती मिळेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर उच्च शिक्षण घेता येईल आणि मग त्यासाठी राज्य सरकारने जर भरीव तरतूद केली तर जे आरक्षणातून लाभ मिळणार आहेत ते सारथीच्या माध्यमातून मिळू शकतील. अगदी बरोबर आहे माधव, तू म्हणलास ते बरोबर आहे. जे आरक्षणातून लाभ मिळणार आहेत ते कदाचित सारथीच्या माध्यमातून मिळू शकतील. आणि हाच तर खरं तर आता मूळ प्रश्न आहे की आरक्षणाचा तर विषय मार्ग लावायचाच आहे, पण ज्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार शासनाने सरकारने तातडीनं करावा ही मागणी आहे. वैदईकडे मी पुन्हा जातो. वैदई, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? कारण आम्हाला व्हिज्युअल्समधनं दिसत आहे की अजूनही आता काही मंत्रीगण तिथेही उपस्थित होत आहेत, येत आहेत. आणि आत्ता जसा माधव म्हणाला की कालचं जे आंदोलन आहे छत्रपती संभाजीराजेंचं, पाऊस पडत होता आणि तरी ती सगळी लोक आंदोलनामध्ये बसली होती. कालचं आंदोलन खूप यशस्वी झालंय. महाराष्ट्राने दुसऱ्यांदा बघितलेलं आहे की पावसाच भिजल्यानंतर आंदोलन असो किंवा निवडणुका असो या यशस्वी होतातच. हे महाराष्ट्राला दुसऱ्यांदा बघायला मिळालेलं आहे. आत्ताची स्थिती कशी आहे तिकडची? आणि त्याचप्रमाणे आता याच्या पुढचं जसं माधव म्हणालेला आहे त्याप्रमाणे सगळ्यात मुख्य भूमिका ही आहे की जे हायकोर्टामध्ये जे निर्णय हे आरक्षण टिकलं होतं तेव्हा नोकर भरतीच्या दृष्टिकोनातनं जो निर्णय घेतलेला होता ती नोकर भरती तातडीनं करावी अशा पद्धतीचा निर्णय अपेक्षित आहे. काय सांगशील? नक्कीच सुहास, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्यातली आंदोलनं जी आहेत ती यशस्वी झालेली बघायला मिळतात. कालही मूक आंदोलन होतं, त्या ठिकाणी पाऊस होता आणि सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो सरकारकडून मिळालेला बघायला मिळाला. आणि आताही या ठिकाणी जो आहे तो पाऊस पडतोय, अगदी मोठा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे अर्थात सकारात्मक काही निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती देखील या नेत्यांनी जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे. हा झाला एक भाग. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता सध्या जो आहे तो या ठिकाणी विजय वडेट्टीवार जे आहे ते दाखल झालेले आहेत, एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात दाखल झालेले आहेत. आणि काही वेळेतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जे आहे ते या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे. कारण ते VCच्या माध्यमातून जे आहे ते काही बैठका घेत आहेत, त्याच्यामुळे त्यांना काहीसा उशीर होतोय. मात्र या ठिकाणी जे आहे ते सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी सध्या राजे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत. मराठा समन्वयक आतमध्ये आहेत. आणि अर्थात मुख्यमंत्री येण्याच्या आधी काही अनौपचारिक बैठका ज्या आहेत त्या देखील आज सुरू असल्याची माहिती मिळते आहे. मात्र मुख्यमंत्री आल्यानंतर जे आहे ते एकूणच सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या पुढे मांडल्या जाणार आहेत. सध्याची काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं समाजाला सध्या अनेक गोष्टींना जे आहे ते सामोरं जावं लागतं, या सगळ्या गोष्टी खरं तर जे आहेत ते मुख्यमंत्री आल्यानंतर चर्चा केली जाईल. आणि जसं काल हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की अर्थात राज्य सरकार जे आहे ते मराठा समाजासोबत आहे किंवा मराठा समाजाच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारला नेमक्या माहीत आहेत, मात्र अधिकृत काही गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः जाहीर करू शकतील किंवा त्यांच्याशी स्वतः बोलू शकतील. आणि त्याचप्रमाणे आज जी आहे ती बैठक बघायला मिळते आहे. आणि काही वेळेतच ही बैठक जी आहे ती सध्या सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र तत्पूर्वी अनेक मंत्री जे आहेत ते देखील या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले बघायला मिळत आहेत. आणि काही वेळेतच मुख्यमंत्री जेव्हा सह्याद्रीमध्ये जातील त्यानंतर बैठक जी आहे ती अधिकृतरित्या सुरू होईल. आणि मागण्या ज्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षांपासून जे आपण बघतो आहे अगदी मूक आंदोलन मराठा समाजाची झालेली बघायला मिळाली, त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीनं लढा बघायला मिळाला होता, काहीसं आक्रमक स्वरूप जे आहेत ते देखील काही ठिकाणी बघायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मूक आंदोलनाची हाक जी आहे ती संभाजीराजेंनी दिली आणि सरकारशी आपण या संदर्भात बोलू आणि अर्थात सकारात्मक काही गोष्टी ज्या आहेत त्या होण्याची शक्यता आहे असं सांगितल्यानंतर आज संपूर्ण समाजाचं लक्ष खरं तर या बैठकीकडे लागलेलं आहे. आणि या बैठकीत सरकार कशा पद्धतीनं निर्णय देऊ शकतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच वैदई, आपण बघतोय की आत्ताची ही बैठक ही खूप महत्त्वाची आहे. आणि जसं तू म्हणालीस तसंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे. आणि यातनं आता खरंच जे सगळे मराठा आंदोलक जे आहेत यांना काही गोष्टींची अपेक्षा आहे की आता सरकारने ते पूर्ण कराव्यात. आपण दोघांनी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की अतिथी सभागृहामध्ये सगळे मंत्री हे उपस्थित राहत आहेत. अगदी काही क्षणातच या बैठकीला सुरुवात देखील होतीये, ती आपल्याला बघायला मिळते. पण धन्यवाद वैदही, धन्यवाद माधव, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.
आत्ताची ही मोठी बातमी आणि ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं मराठा समाजाचं इथं लक्ष लागलेलं आहे आणि कालच छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि आज सरकारला त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. आज संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडते आणि ज्या बैठकीमध्ये मराठा समाजाला जे अपेक्षित आताचे निर्णय आहेत हे होणं कदाचित शक्य होऊ शकेल अशी स्थिती आहे. आरक्षणाचे जे लाभ आहेत ते आत्ताच्या काही मुद्द्यांवरनं आपल्याला याच्या पुढच्या काळामध्ये या बैठकीमध्ये सरकार देऊ शकेल अशा पद्धतीची काही अपेक्षा या बैठकीमधनं व्यक्त केली जाते.